तिसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय। शिवन्या स्पोर्ट्स जामणी विपक्ष ओवी स्पोर्ट्स बिरवाडी ब असे दोन दिग्गज मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील। गोलंदाज तयार होते बॉलिंग मार्क वरती विलास, दुसऱ्या बाजूला आदेश आणि प्रफुल्ल ही जोडी खेळपट्टीवरती आहे। यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट पाहायला मिळतोय, चांगला फटका आहे आणि धावा देखील चांगल्या मिळतील। बॉल निघून चाललाय सीमा पार, पहिल्या चेंडूवरती आदेश विजे पॉकेट साइज डायनामाइट ब्रँडेड चौकार। चौकार पाहायला मिळतोय, पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स अटेम्प्ट करण्यात आलं आणि त्याला अनुषंगून आपण पाहतोय इथे 4 धावा एकवटल्या जात आहेत। यावेळेस आपण पाहतोय चांगला चेंडू पाहायला मिळतोय, डॉट बॉलची समाप्ती होतीये। षटक्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये हे पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं 30 यार्ड सर्कल बाहेर 2 खेळाडू पेट्रोलिंग करताना पाहायला मिळतील लॉंग ऑफला, आणि त्यानंतर दुसरा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय मिड विकेटला। पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटेम्प्ट होता, एक धाव घ्यायचा प्रयत्न केला जातोय, बघता बघता सिंगल धाव कंप्लीट होतीये। लीग बायच्या स्वरूपात ही सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल आणि स्कोर कार्ड मूव्स ऑन 5 रन। 5 धावा ज्या मात्र धावफलकावरती पाहायला मिळतील। आदेश आणि प्रफुल्ल ही जोडी खेळपट्टीवरती सध्याच्या स्थितीला ओवी स्पोर्ट्स बिरवाडी ब या संघाच्या बाजूने पाहायला मिळते। दुसऱ्या बाजूला विचार केला तर शिवन्या स्पोर्ट्स धामणी या संघाची बॉलिंग ची धुरा सांभाळण्यासाठी विलास पाहायला मिळतात। यावेळेस मिस्टॅम्प स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि फॉलो थ्रू मध्ये टिपला जातोय झेल, समाप्त होईल फलंदाजाचं के विकेटचं पतन लागतोय हा पहिला झटका। 5 या आकड्यावरती ओवी स्पोर्ट्स बिरवाडी ब या संघाला। पाच धावा स्कोरबोर्ड वरती नवीन फलंदाज उत्कर्ष येतोय तिसऱ्या क्रमांकावरती। हाडीट फलंदाज म्हणून त्याची देखील ओळख आहे। यावेळेस लॉक करायचा प्रयत्न होता, हे जर कनेक्ट झालं असतं तर मिनिमम छाल होतं, षटकार येत होते, चौकार येत होते, इथे देखील ते येणं गरजेचं आहे। यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय, हा क्लास आहे आदेश विजेचा, पॉकेट साइज डायनामाइट म्हणून त्याची ओळख आहे आणि ती का ओळख आहे हे दाखवलं जाते मैदानाच्या आतमध्ये त्याच्या माध्यमातून। बॉल सीमा पार येतोय हा फक्त आणि फक्त दिशा दाखवलेला चौकार। यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, इथे डॉट बॉल येतोय। डॉट बॉलच्या मदतीने धावसंख्या स्थिर असेल 11 धावा धावफलकावरती। 44 धावा जर आपण पाहिल्या तर पहिल्या मॅच मध्ये बनल्या होत्या, त्यानंतर 46 दुसऱ्या मॅच मध्ये बनल्या होत्या। एकंदरीत आपण पाहिलं तर चांगली अशी फटकेबाजी पाहायला मिळते आणि यावेळेस बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे, स्क्वेअर लेगला क्लिअर करत ओ द फिल्डर हेड, बॉल सीमा पार षटकार।
अरे शेट माणूस आहेत तानाजी दादा, काय टेन्शन घेत आहेत. यावेळेस मिसफिल्ड पाहायला मिळते. दरम्यान एक धाव कंप्लीट होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. इथे 3 धावा कंप्लीट होतील का, हा मोठा प्रश्न असेल आणि फलंदाज बाद होईल. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आपण पाहतोय फलंदाज बाद होतोय. 2 धावा कंप्लीट झाल्यात. त्वरित जायचे, थोडा पळत जायचे. दर्शन यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल. तानाजी शेठ बेरे साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज. गरीब शेतकरी तानाजी बेरे यांच्या माध्यमातून दर्शनसाठी सुवर्ण संधी. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज. पंचांकडे कटाक्ष आणि पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज बाद होईल. विकेटचं पतन. लागतोय हा 7वा झटका. मॅगी पळत जायचे. हा यू ऐकतो. त्याची बुट 200 किलोची होती म्हणून तो हळू चालत होता. मॅगी नवीन फलंदाज पाहायला मिळेल 9व्या क्रमांकावरती. ओवी स्पोर्ट्स बिरवाडी ब विपक्ष मॅच आपल्याला पाहायला मिळते. शिवन्य स्पोर्ट्स दामणी असे 2 दिग्गज मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. बॉलिंग मार्क वरती संतोष आहेत. पहिल्या 2 चेंडूंवरती 1 धावबाच्या स्वरूपात आणि इंडिव्हिज्युअल आपल्याला पाहायला मिळतो विकेट पडत असताना. इथे पंचांकडे कटाक्ष टाकण्यात आलं होतं. डॉट बॉलची समाप्ती होती. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये 5 धावा, दुसऱ्या षटकात 14 धावा, तिसऱ्या षटकामध्ये एकंदरीत 4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. यावेळेस देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न सातत्याने पंचांकडे कटाक्ष टाकलं जात आहे. दरम्यान लिगबायच्या स्वरूपात 1 धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 26 या आकड्यावरती. 2 चेंडूंचा काही अजूनही शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही 2 चेंडूंचा काही शिल्लक. यावेळेस पंचांकडे कटाक्ष टाकलं जात आहे. बॅटची कडा आणि फलंदाज होईल बाद. लागतोय हा 8वा झटका. तन्मय यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. गरीब शेतकरी तानाजी बेरे यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं कॅश प्राइज. जिथे कॅश प्राइज लागलं अर्धी तिथंच वाट लागली. अर्धे बैल तिथंच फाकले. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. दरम्यान सिंगल धाव कंप्लीट होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि इथे फलंदाज बाद होईल. शेवटच्या चेंडूवरती आपण पाहतोय 1 धाव कंप्लीट होतीये. 27 धावा स्कोरबोर्ड वरती. येणारे 24 चेंडू 28 धावांची गरज. चला ओवी स्पोर्ट्स बिरवाडी ब टीम आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे. ओवी स्पोर्ट्स बिरवाडी ब टीम आपण फिल्डिंग लावून सलामीचे दोन्ही बॅटर शिवन्या स्पोर्ट्स दामणे टीमने पाठवायचे.
चला सलामीचे दोन्ही बॅटर शिवन्या स्पोर्ट्स दामनी टीम आपण त्वरित पाठवा, कारण तुमच्यापैकी जो संघ जिंकेल तो पुढील मॅच खेळणार आहे आणि सामना बरोबर आपण 4 षटकांचा खेळवणार आहोत. त्यामुळे विनंती असेल स्वतःसाठी थोडंसं स्पीडअप करा. चला सलामीचे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये त्वरित पाठवायचे. अजय आणि निलेश ही जोडी खेळपट्टीवरती 27 धावा, स्कोरबोर्डवरती 28 धावांचं टार्गेट. पहिल्या षटकामध्ये 5 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा, तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये आल्या प्रत्येकी 4-4 धावा. चांगली बॅटिंग सुरू होती, तिथून मात्र कॅश प्राइज लागली आणि त्यानंतर सातत्याने विकेट्सचं इंटरव्हल पडायला लागलं होतं. बॉलिंग मार्क वरती उत्कर्ष पाहायला मिळतोय, तर स्ट्रायकर एंड वरती अजय पाहायला मिळतील. गोलंदाज तयार उत्कर्ष, स्ट्रायकर एंड वरती अजय. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न, फटका फसलाय, डाऊन दी बॉल, कॅच कंप्लीट होतीये, विकेटचं पतन. पहिला झटका लागतोय. बॅटिंग करणारे शिवन्य स्पोर्ट्स जामनी या संघाला फलंदाज अजयची केस संपुष्टात. 0 आकड्यावरती पहिला गडी बाद. न्यू बॅटरने त्वरित मैदानाच्या आतमध्ये जायचे. गणेश आपल्याला पाहायला मिळतील, तिसऱ्या क्रमांकावरती येतात. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त होतीये. फिल्डिंग अप्रतिम पाहायला मिळाली संचितच्या माध्यमातून. एक क्षणी असं वाटलं होतं की कदाचित कॅच कंप्लीट होऊ शकणार नाही, कारण कॅप देखील पडली होती, अनऑर्थोडॉक्स पोझिशनमध्ये होते, रिव्हर्स चालले होते आणि त्यानंतर जजमेंट थोडंसं खराब होतं, परंतु कॅच कंप्लीट झाली हे महत्त्वाचं आहे. कॅच होणं गरजेचं होतं आणि कॅच कंप्लीट झाली आहे. न्यू बॅटर आपल्याला गणेश पाहायला मिळेल. गणेश आणि निलेश ही जोडी एका सध्याच्या स्थितीला खेळपट्टीवरती आहे. त्यावेळेस चाय करायचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. दर्शन आहेत आणि दर्शन असले तर धाव घेऊ शकत नाहीत. 3 वर्ष कॅनडाला आपण पाहतोय, त्यांच्या माध्यमातून सराव करण्यात आलेला आहे. कोचिंगसाठी गेले होते आणि त्यामुळे आपण पाहतोय दर्शन के सामने नो रन. यावेळेस फिल्डिंग चांगली आहे, फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. मी मागच्या मॅच मध्ये देखील उल्लेख केला होता, गोलंदाजीच्या जीवावरती संघ नक्कीच वर्चस्व गाजवतोय, परंतु कुठल्या फॉर्मॅट मध्ये सगळ्यात चांगली कामगिरी झाली असेल तर ती फिल्डिंग आहे. फिल्डिंग अप्रतिम पाहायला मिळते आणि तेच आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला होत असताना. एक धावजी मात्र स्कोर कार्ड वरती आहे. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला पहिलं मेंडेटरी पॉवर प्लेचं आणि या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळते उत्कर्षच्या माध्यमातून. इथे पंचांकडे कटाक्ष टाकलं जातंय, पंचांकडे कटाक्ष टाकलं जाते. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी होता. दोन्ही पंच रिकन्सलेशन करतील आणि त्यानंतर डिसिजन देतील, या गोष्टीची नोंद करून घ्यायची.
माध्यमातून दिलं जात आहे. डॉट बॉलची समाप्ती होती. अप्रतिम अशी गोलंदाजी सध्याच्या स्थितीला पहिल्या षटकामध्ये पाहतोय आपण. यावेळेस देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न दरम्यान एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. मिसफिल्ड पाहायला मिळाली. कदाचित मिसफिल्ड झाली नसती तर रनआउट देखील होऊ शकलं असं. इथे 2 धावा कंप्लीट होत आहेत. 3 धावा स्कोरबोर्ड वरती. एका चेंडूचा खेळ या पहिल्या षटकामध्ये अजूनही शिल्लक आहे. चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळतीये. 28 धावा तुम्हाला डिफेंड करायचे तर अशी गोलंदाजी करा, नक्कीच तुम्ही मॅच मध्ये कमबॅक करू शकता. यावेळेस कॅचची संधी. चेंडू हवेमध्ये. डाऊन दी बॉल. कुठलाही फिल्डर नाहीये. दरम्यान एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. अशा रीतीने षटक क्रमांक पहिले समाप्त होतोय. टीमची टोटल 5 या आकड्यावरती. समीकरण येणारे 18 चेंडू आणि 23 धावांची गरज. चला थोडंसं स्पीडअप करायचे. 18 चेंडूंमध्ये 23 असं कॉन्ट्रीब्युशन पाहाल. कॉन्ट्रीब्युशनची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या शिवन्या स्पोर्ट्स दामनी या संघाला. दुसऱ्या बाजूला त्या धावा डिफेंड करायचे आहेत, परंतु कुठला खेळाडू त्या धावा डिफेंड करेल हे पाहणं खूप महत्वाचं असेल. बॉलिंग मार्क वरती दर्शन आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या मॅच मध्ये 3 धावा खर्च केल्या होत्या एका षटकामध्ये. दुसऱ्या मॅच मध्ये 5 धावा खर्च केल्या एका मॅच मध्ये, ज्यामध्ये अतिरिक्त धाव देखील होती. अन्यथा स्वतःच्या इंडिव्हिज्युअल खात्यामध्ये 4 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. अप्रतिम अशी गोलंदाजी पाहायला मिळाली आणि त्याचमुळे त्यांना प्राचारित करण्यात येतो या दुसऱ्या षटकामध्ये. बॉलिंग मार्क वरती दर्शन पाहायला मिळतील. फ्रंट रिस्ट्रिक्शन्स ओपन होत असताना पाहतोय. इनसाइड दी सर्कल थर्ड मॅन फाईन लेग कॅचिंग पोझिशन मध्ये आहेत. यावेळेस क्विक वनचा वापर करण्यात येतो. चेंडू पडला थोड्याशा प्रमाणामध्ये. चेंडू टॉस होतोय. अगदी ते पाहिलं, हेरलं आणि त्यानंतर सॉफ्ट हँडने खेळलेला फटका पाहायला मिळाला. सिंगल धाव एक्झिक्यूट होतीये. वाईट बॉल पाहायला मिळतोय. 7 धावा स्कोरबोर्ड वरती. 7 रन ऑन द स्कोर कार्ड. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. दर्शन एक असं नाव आहे ज्या नावाने या गावाच्या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती वलय निर्माण केली आहे. आत्ताच नाही, पूर्वी देखील खूप नाव रोशन केलेलं आहे अशी मला माहिती मिळतीये. कॅनडाला जाऊन कोचिंग घेतली आहे. फुलटॉस चेंडू आहे. चेंडू हवेमध्ये. आदेश कॅच कंप्लीट करतोय. व्हॉट अ कॅच. या स्पर्धेमधली सर्वोत्कृष्ट कॅच म्हणायला हरकत नाहीये मित्रांनो, कारण कीपिंग करत होता आणि तिथून मात्र डीप मध्ये ट्रॅव्हल झाला. वन ऑफ द फायनेस्ट कॅच मी म्हणेल आजच्या दिवसामधली आपल्याला पाहायला मिळाली आदेशच्या माध्यमातून. व्हॉट अ कॅच. अप्रतिम झेल पाहायला मिळाली. आज जर आपण पाहिलं तर आदेश जी गोष्ट करतोय एक्सलेंट करतोय, कारण बॅटिंग करत असताना 9 चेंडूंमध्ये 18 धावांचं कॉन्ट्रीब्युशन होतं आणि संघाने फक्त 4 षटकात 27 बनवून पाहायला मिळतीये. अजूनही मला आठवतंय मागच्या वर्षी मी अनेक साऱ्या स्पर्धा खाडे विद्यालयाच्या मैदानावरती कव्हर करायचो आणि त्यावेळेस शाळा सुटल्यावरती आदेश नेहमी भेटायचा आणि त्यावेळेस सांगायचा तो की आम्ही फिल्डिंग प्रॅक्टिस करतो, त्यानंतर ड्रिल्स देखील करतो आणि ते आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होती आहे. सात धावा स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ. आतापर्यंत 2 धावा या षटकामध्ये खर्च झालेल्या आहेत. इथे डॉट बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होतीये. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ कंप्लीट झालेला आहे. 2 धावा खर्च केल्यात दर्शन यांनी.
अप्रतिम अशी गोलंदाजी आपल्याला दर्शन यांच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अजून एक अप्रतिम असा चेंडू आपण पाहू शकतो. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. 5 चेंडूंमध्ये अवघ्या 2 धावा खर्च केलेल्या आहेत. आउटस्टँडिंग गोलंदाजी आपल्याला दर्शनच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. 27 धावा स्कोरबोर्ड वरती होत्या. 28 धावांचं टार्गेट होतं आणि ज्यावेळेस 28 धावा तुम्ही डिफेंड करता तर कशी गोलंदाजी करावी तर अशी गोलंदाजी करावी. पहिल्या षटकामध्ये 5 धावा या तर अशी गोलंदाजी करावी. पहिल्या षटकामध्ये 5 धावा या षटकामध्ये 5 चेंडू 2 धावा एकंदरीत 7 धावा स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील. इथे चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतायत. कॅच जी मात्र सुटली आहे. दरम्यान कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतील धावा 2 आणि अशा रीतीने षटक क्रमांक कंप्लीट होतोय. दुसरं 2 षटकांची समाप्ती टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे. 9 या आकड्यावरती समीकरण येणारे 12 चेंडू 19 धावांची गरज असेल. अप्रतिम अशी गोलंदाजी दर्शन यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अवघ्या 4 धावांचं षटक आपण दर्शन यांच्या माध्यमातून पाहिलं. चला दर्शन थोडंसं स्पीडअप करायचे. 12 चेंडूंमध्ये 19 धावांची गरज. मागच्या मॅच मध्ये देखील हेच समीकरण होतं. थोडंसं स्पीडअप करायचं विनंती असेल. बॉलिंग मार्क वरती मॅगी आपल्याला पाहायला मिळतील. मॅगी जो मात्र आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती तयार आहे. 12 चेंडू 19 धावांची गरज. मागच्या मॅच मध्ये देखील अशीच काहीशी समीकरणं आपल्याला पाहायला मिळत होती. मॅगी देखील होता ज्याच्या माध्यमातून अप्रतिम अशी चेंडूफेकी आपण त्या मॅच मध्ये पाहिली होती. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होतोय. दरम्यान 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 11 पाहायला मिळेल. समीकरण येणारे 11 चेंडू आणि 17 धावांची गरज. 11 चेंडू 17 धावांची गरज असं समीकरण पाहायला मिळतोय. सलामीला आलेले अजय आणि निलेश हे तंबूच्या आश्रयाला गेले. दुसऱ्या बाजूला गणेश आणि कल्पेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. चला थोडंसं स्पीडअप करायचं. जास्त अवधी घेऊ नका. ओवी स्पोर्ट्स बिरवाडी ब टीम विनंती असेल थोडंसं स्पीडअप करायचंय. यावेळेस बॅटची कडा डाऊन दी बॉल येतात. फिल्डर इथे कॅच जी मात्र सुटलेली आपल्याला पाहायला मिळतीये. 2 चेंडूंवरती 2 कॅचेस सुटलेले आहेत. कॉलिंग नव्हतं, कोऑर्डिनेशन नव्हतं. कॅच जी मात्र शॉर्ट फाईन लेग च्या फिल्डरची होती परंतु आदेश गेले तिकडे आणि त्यानंतर आपण पाहिलं तर कॅच झाली आहे ड्रॉप. दरम्यान सिंगल होती कंप्लीट. समीकरण येणारे 10 चेंडू 16 धावांची गरज. चला थोडंसं स्पीडअप करायचे. ओवी स्पोर्ट्स बिरवाडी ब संघ चला थोडंसं स्पीडअप करायचंय. बॉलिंग मार्क वरती मॅगी पाहायला मिळतात. 10 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज. यावेळेस खराब चेंडू आणि त्यावरती खरपूस समाचार घेतलं जातंय. बॉल निघून चालाय सीमारेषा पलीकडे. षटकार येतोय फलंदाजच्या बॅटमधून. समीकरण 9 चेंडू आणि 10 धावांची गरज. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळतीये. लेग स्टिंग वरती चेंडू टाकलं जाते. आपटी बार जो मात्र टाकलं जातं. मग एक प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो की अशा वेळेला डीप मध्ये स्क्वेअर लेग फाईन लेग यांना ठेवलं का नाहीये. कारण गोलंदाजी ज्याप्रमाणे करतायत त्याप्रमाणे कुठेतरी डीप मध्ये स्क्वेअर लेगला प्लेअर असला पाहिजे परंतु इथे आपण पाहतोय आता तो डीप मधून शॉर्ट मधून डीप मध्ये टाकलं जातंय. इथे वाईड बॉल येतोय. समीकरण 9 चेंडू आणि 9 धावांची गरज. मॅगी आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती आहे. साइड जी मात्र चेंज केली जाते. राउंड द विकेटनी मारा केला जातोय. राईट हँड राउंड द विकेटने मारा केला जातोय लेफ्टी बॅटर साठी.
यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय, पडला थोडासा डायव्हर्ट होत असताना पाहायला मिळाला. दरम्यान सिंगल झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे 2 धावा देखील कंप्लीट होतील. 2 धावेच्या मदतीने 21 धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतील. समीकरण 8 चेंडू आणि 7 धावेंची गरज असेल. 8 चेंडू आणि 7 धावेंची गरज आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार होतोय. इथे चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल. फिल्डर याचा प्रयत्न करतायत. कॅच सुटलीये पुन्हा एकदा. दरम्यान फिल्डिंग देखील खराब होती आणि इथे 2 धावा कंप्लीट होत आहेत. 23 धावा स्कोरबोर्ड वरती. येणारे 7 चेंडू विजयासाठी 5 धाव्यांची गरज. चला थोडंसं स्पीडअप करायचंय. विनंती असेल थोडंसं स्पीडअप करा. सात चेंडू आणि 5 धावेंची गरज. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतो. डॉट बॉलची समाप्ती होते अशा रीतीने. समीकरण येणारे 6 चेंडू 5 धावेंची गरज. चला टीम आयडल घेऊ नका. ओवी स्पोर्ट्स बिरवाडी ब संघ आपण टीम आयडल घ्यायचं नाहीये. ओवी स्पोर्ट्स बिरवाडी ब संघ आपण टीम आयडल घेऊ नका. विनंती असेल किरण शेठ खाडे साहेबांना, त्यासोबत हृदय शेठ खाडे साहेबांना या आपण व्यासपीठावरती. आपलं सहर्ष असं स्वागत आहे. किरण शेठ खाडे त्यासोबत हृदय शेठ खाडे यांना विनंती, आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष असं स्वागत. चला स्पीडअप करायचे. 5:15 वाजून गेलेले आहेत. अजूनही 1 ओव्हर बाकी या मॅच मधली आणि पुढील देखील मॅच आपली शिल्लक आहे. आदेश आपण पाहतो. आदेश विदे जो मात्र बॉलिंग मार्क वरती आलेला आहे. आजच्या दिवसामध्ये एक्सलेंट बॅटिंग, एक्सलेंट फिल्डिंग आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. परंतु सध्या संघाला गरज आहे त्याच्या गोलंदाजीची आणि ते गोलंदाजी करत असताना तो दावा डिफेंड करू शकेल का, हा मोठा प्रश्न असेल. आदेश आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती 6 चेंडूंमध्ये 5 धावेंची गरज आहे. दरम्यान मिसफील्ड पाहायला मिळतीये. 1 धाव झाली कंप्लीट आणि इथे फलंदाज बाद होतोय. 5 चेंडूंमध्ये 4 धावेंची गरज आपल्याला पाहायला मिळेल. न्यू बॅटरने त्वरित मैदानाच्या आतमध्ये पिच वरती जायचं. येस, 5 चेंडूंमध्ये 4 धावेंची गरज. पंचांनी 9 चेंडू घोषित केलेला आहे. दरम्यान 1 धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि इथे 2 धावा देखील कंप्लीट होतील. 9+2 एकंदरीत 3 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 5 चेंडू आणि 1 धावेची गरज. फक्त औपचारिकता मॅच मध्ये शिल्लक आहे का, मोठा प्रश्न असेल. वाशाळ टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण रिपोर्टिंग करायचंय. इथे 1 धाव कंप्लीट होती आणि अशा रीतीने सामना झालाय फिनिश. सामना जिंकलेला आहे शिवन्या स्पोर्ट्स दामणी टीमने. दामणी टीम कॅप्टन आपण त्वरित यायचे. टॉस आपण करून घेऊ. सामना 3 षटकांचा असेल या गोष्टीची नोंद दोन्ही संघांनी करून घ्यायची आहे. वाशाळा टीमचे कॅप्टन आणि दामणी टीमचे कॅप्टन. सामना 3 षटकांचा असेल या गोष्टीची नोंद दोन्ही संघांनी करून घ्यायची. चला कॅप्टननी यायचे, बाकींनी जाऊ शकता लाईनअप करून शेक हँड करायला. परंतु कॅप्टननी त्वरित या टॉससाठी, कॅप्टननी यायचे टॉससाठी.